नमस्कार मंडळी. तर आज आपण पितृपक्ष विशेषमध्ये थापीव वडी किंवा पाटवडी पाहणार आहोत. इथं मी 2 वाटी घरगुती दळलेलं बेसन पीठ वापरलेलं आहे. हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. आता हे चाळणीमध्ये टाकून घेतल्यानंतर गाळून घेतलं की असंच हे बाजूला करून घ्यायचं आहे. आता वाटण करण्यासाठी 6 हिरवी मिरची, 1 कांडी लसण, अर्धा इंचपेक्षा थोडा कमी अद्रकचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. हे वाटण केल्यामुळे इतकी खमंग आणि भन्नाट ही पाटवडी होते आणि बिलकुल याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, हे मात्र नक्की. हे वाटून झाले. एक पळी तेल कढईत टाकून घेतलेलं आहे. जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे हे वडी करताना. पूर्ण वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. प्रमाण इतकं परफेक्ट आहे, तुम्ही नसेल बनवलं तरी सहज बनवू शकाल. इथं मी लोखंडाची कढई वापरले त्यामुळे खाली बुडाला लागत नाही. आता इथं पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. चुटकीभर हिंग टाकायचं आहे आणि 2 वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. जर का पातेलं व्यवस्थित नसेल तर तुम्ही 1 वाटीसाठी 1.5 वाटी पाणी टाकू शकता. परत इथे मी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे एक हाताने लाटण्याने हे ढवळत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे चाळून घेतलेलं बेसन आहे तसं टाकायचं आहे. याला हात न लावता. यामुळे बिलकुल पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत किंवा इतकं परफेक्ट हे होतं. आणि जाडबुडाचं भांडं वापरल्यामुळे काय होतं, वाफेवर हे छान शिजल्या जातं. कोरडं राहणार नाही किंवा कमी शिजणार नाही. जर का जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल आणि पीठ जर कमी शिजलं तर तुम्ही ह्या पिठाच्या कुकरमध्ये एखादं भांडं ठेवून 2 शिट्ट्या करायच्या, म्हणजे पीठ छान शिजलं जातं. आता इथं एकदम लो फ्लेम केलेली आहे. पाण्याचा शिपका मारायचा आणि हे वाफवून घ्यायचे 5 मिनिटासाठी. पहिल्यांदा 5 मिनिट आणि परत मी ह्याला हलवून घेऊन परत याला 5 मिनिट मी झाकून ठेवणार आहे. म्हणजे साधारण 10 मिनिट तेही मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून 2 चुटकी मीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. परत याला झाकून घ्यायचं आहे. आता एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण परत एकदा कढईमध्ये छान फेटून घेऊन प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. छान पसरून घेतलेलं आहे. पसरून घेतल्यानंतर याच्यावर तुम्ही तीळ शक्यतो भाजून घ्यायचे आणि किंवा खोबरं, कोथिंबीर टाकू शकता. तर इथं मी थोडीशी कोथिंबीर आणि किसून घेतलेलं खोबरं याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. इथं तुम्ही ओलं नारळसुद्धा वापरू शकता. एकदम बारीक छान असं किसून घ्यायचं, म्हणजे वड्या पाडताना त्रास होत नाही. छान हाताने दाबून घ्यायचं आणि थोडंसं हे मिश्रण थंड झालं की आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर दिसायला बघा एकदम सुरेख आणि मस्त हे पाटवड्या तयार होतात. बऱ्याच मैत्रिणीच्या तक्रारी असतात की ही पाटवडी करताना गुठळ्या होतात, पीठ नीट शिजत नाही, मग पोटाला बाधू शकतं किंवा त्रास होऊ शकतो. तर हे बघा एकदम परफेक्ट आणि मस्त ही पाटवडी झालेली आहे. चवीला तर इतकी भन्नाट झाली आहे ना. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, पण करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, म्हणजे परफेक्ट ही रेसिपी तयार होते. तर बघा सर्व वड्या आपण काढून घेतल्यात, एकदम परफेक्ट झालेल्या